नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. जोपर्यंत आपली ही सिरीज होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला रोज काय करत राहीन, तुमचं सहर्ष स्वागत राहील. ओके, आशा करतो की तुम्ही सर्वजण ठीक आहात, तुमचा अभ्यास चांगला वगैरे चाललेला असेल, त्याच्यामध्ये काही डाऊट नसेल. ठीक आहे, चला. तर आज आपला जो काय आहे हा सेकंड सेशन आपण चालू करणार आहोत, किंवा आपला दुसरा जे काही सिरीज चालू झाली आहे त्याच्यामध्ये दुसरा भाग आहे आपला, की याच्यामध्ये PYQs आहेत. बरोबर आहे, इंडियन पॉलिटी अर्थात काय आहे, भारतीय राज्यव्यवस्था जो आहे हा विषय आहे. या विषयामध्ये असणारे जे काही PYQ आहेत आयोगाने विचारलेले आहेत याच्याबद्दल काय आहे आपण आज डिस्कस करणार आहोत. बरोबर, चला. तर त्याच्यामध्ये वेळ न वाया घालवता आज आपण कोणत्या विषयावरती बघणार आहोत बघा. इंडियन पॉलिटीमध्ये असणारा जो काही भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आहेत. काय आहेत आपल्याकडे, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये लक्षात घ्यायचं. घटनेचा सरनामा, द प्रेॲम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, आणि त्यानंतर पुन्हा संघराज्य व राज्यक्षेत्र. हे जे काही आजचे 3 टॉपिक आहेत, या आजच्या 3 टॉपिकवरती आपल्याला काय करायचे आहेत. आयोगाने याच्या अगोदर कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत आणि ते आपण कशा प्रकारे टॅकल करायला पाहिजे होते, किंवा इथून पुढे येणारे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न देखील आपण कशा पद्धतीने टॅकल करायला पाहिजेत, कोणत्या ठिकाणी आपण एलिमिनेशन मेथड लावायला पाहिजे, कोणत्या ठिकाणी आपण सेन्स लावायला पाहिजेत, आणि कोणते आणि कशा प्रकारचे प्रश्न आपण निग्लेक्ट करायला पाहिजेत हे देखील आपल्याला काय आहे या ठिकाणी समजून येईल. क्लिअर. मग आता वेळ वाया न घालवता आपण प्रश्नाकडे जाऊया. बघा, हा कंबाईन 20-2021 चा प्रश्न आहे. काय सांगतो बघा हा प्रश्न, विधान अ आणि विधान ब. आता हे जे काही अशा प्रकारचे प्रश्न असतात या प्रश्नांना विधानात्मक प्रश्न म्हणतात, म्हणजे सहसंबंध विधानात्मक प्रश्न म्हणतात. आता सहसंबंध म्हणजे काय, की 2 वाक्य दिली जातात आणि 2 वाक्यापैकी काय असतात की दोन्ही वाक्य कधी कधी चुकीचे असतात, दोन्ही वाक्य कधी कधी बरोबर असतात. तर दोन्ही वाक्य बरोबर जरी असेल तरी पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी काही संपर्क असतो का, काही संबंध असतो का, किंवा पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी काही संबंध असतो का किंवा काही संबंध नसतो का, याच्या आधारावरती काय होतात आपल्याला हे प्रश्न विचारलेले जातात. बरोबर आहे, चला. तर मग बघूया आता कोणता आहे विधान अ आणि विधान ब. आता आपल्याकडे 2 आहेत. बरोबर, एक काय हो या ठिकाणी, येस, हे विधान अ आहे. बरोबर आहे, विधान आहे. तर हे काय आहे, त्याचं कारण आहे. लक्षात घ्यायचं, म्हणजे कारण आणि विधान या दोन्हीवरती काय असतात, हे अशा प्रकारे प्रश्न असतात. काय सांगतो बघा, संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. मग 2 गोष्टी आता इथे लक्षात घ्यायच्या आपल्याला, की जे काही कायदेमंडळ आहे कसलं आहे, हे अध्यक्षीय पद्धतीपेक्षा वेगळं आहे. कसली आहे ही एक इथे संसदीय पद्धत आहे आणि इथे काय आहे, अध्यक्षीय पद्धत आहे. बरोबर, बघा, मग भिन्न असते. अगदी बरोबर आहे हे वाक्य. आता हे वाक्य सर बरोबर कसं काय, हे वाक्य बरोबर कसं काय, संसदीय पद्धतीमध्ये प्रशासकीय कायदेमंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा वेगळे असतात. बघा, आपल्याकडे संसदीय पद्धत जी आहे लक्षात घ्या, ही संसदीय पद्धतीची वैशिष्ट्ये वेगळे आहेत आणि अध्यक्षीय पद्धतीची वैशिष्ट्य वेगळे आहेत. संसदीय शासन पद्धतीमध्ये राज्याचा जो काही प्रमुख असतो, हेड ऑफ स्टेट असतो, म्हणजे ज्याला आपण राष्ट्रपती म्हणतो, हा लोकांकडून काय येत असतो, अप्रत्यक्षपणे निवडून येत असतो. पण जे काही अध्यक्षीय पद्धत आहे या अध्यक्षीय पद्धतीमध्ये काय असतात, मूळचेच म्हणजे वंश परंपरेने देखील काय येत असतात, चालत येत असतात. बरोबर आहे, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय आहे, संघराज्य आणि पुन्हा त्यानंतर अध्यक्षीय जी काही पद्धत आहे यांचा आपल्याला काय करायला पाहिजे, तुलनात्मक अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे एवढा तुलनात्मक अभ्यास न करता देखील आपल्याला या ठिकाणी सहज समजून येईल की बाबा संसदीय पद्धत आणि अध्यक्षीय पद्धत हे दोन्ही काय आहेत, वेगळे आहेत. कसले वेगळे आहेत, कायदेमंडळाच्या नियंत्रणाच्या बाबतीमध्ये काय आहेत ते पूर्णपणे वेगळे आहेत. मग भारतामध्ये राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य भाग आहे. बरोबर, पण अमेरिकेमध्ये काय आहे, त्यांचा जो काय प्रेसिडेंट आहे तो त्या काँग्रेसचा काय नाहीये, विधिमंडळाचा भाग नाहीये. बरोबर आहे, म्हणजे कायदेमंडळाचं काय आहे, संसदीय शासन पद्धती ही काय आहे, अध्यक्षीय शासन पद्धतीपेक्षा अगदी बरोबर आहे, काय आहे, वेगळे असेल. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आपलं, प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण. लक्षात घ्यायचं, प्रशासनावरती कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. अगदी बरोबर आहे. बघा, भारतीय संघराज्याचे आपल्याकडे 3 पिलर आहेत. बरोबर, कोणते 3 पिलर आहेत ते आपल्याकडे सांगा बरं. येस, अगदी बरोबर आहे. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, की ज्याला आपण काय म्हणतो, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि त्यानंतर येते ज्युडिशरी. आपल्याकडे काय हे 3 पिलर आहेत. मग त्याच्यामध्ये लक्षात घ्या की कायदेमंडळाचं कार्यकारी मंडळावर, कार्यकारी मंडळाचं न्यायमंडळावर आणि न्यायमंडळाचं पुन्हा कार्यकारी आणि कायदे मंडळावरती काय असतं, नियंत्रण असतं. बरोबर आहे, त्या ठिकाणी काय आहे, कार्यकारी मंडळाचं काम असतं, कायदे मंडळाचं काम असतं कायदे तयार करणं, कार्यकारी मंडळाचं काम असतं जे काही कायदे मंडळाने कायदे तयार केले आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी करणं, आणि न्याय मंडळाचं काम असतं कायदे मंडळाने किंवा कार्यकारी मंडळाने केलेले जे काही कायदे आहेत ते कायदे घटनात्मक आहेत का, घटनेच्या विरोधामध्ये आहेत की त्यांनी केलेल्या कायद्याद्वारे भारतीय नागरिकांच्या
काही मूलभूत हक्कांचा त्या ठिकाणी काय होतोय, पायमल्ली होते का, किंवा त्यांना काही त्रास होतो का, या सर्वांच्या बाबतीमध्ये सर्व विचार करणारी संस्था कोण आहे आपल्याकडे, यस न्यायमंडळ आहे. बरोबर. मग याच्यामध्ये काय आहे, प्रशासनावर कायदे मंडळाचे नियंत्रण लक्षात घ्यायचं. प्रशासनावर कायदे मंडळाचं नियंत्रण असणं हे काय आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये असणाऱ्या काही लोकसत्ता आहे या लोकसत्तेचं काय आहे ते सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे हे देखील विधान काय आहे आपलं आता बरोबर आहे. मग आता काय आहे, अशा प्रकारे हे देखील काय आपलं विधान बरोबर आहे. क्लिअर. मग इथं काय आहे, आता या दोघांचा काही संबंध आहे का हो, या दोघांचा काहीच संबंध आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. त्याच्यामुळे ही दोन्ही विधान आपल्याकडे काय आहेत, बरोबर आहेत. काय आहेत आपल्याकडे, दोन्ही विधान बरोबर आहेत. पण एका विधानाचा दुसऱ्या विधानाशी काही आहे कोणताही एक संपर्क नाही. त्याच्यामुळं अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु ब हे अ चं स्पष्टीकरण नाही. काय आहे, अ हे ब चं स्पष्टीकरण नाहीये. क्लिअर. बघा मग आता पुढचा प्रश्न आपला की कोणत्या तत्वातून न्याय संस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील लक्ष द्यायचं काय आहे, प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो. जोपर्यंत आपल्याला प्रश्न समजत नाही तोपर्यंत काय आहे, आपण तो प्रश्न टॅकल करायचा नाही. बघा कोणत्या तत्वातून म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये असं कोणतं तत्व आहे की ज्या तत्वातून न्याय संस्थेचं प्रशासकीय कृतीवरील नियंत्रण उगम होतं. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये आपलं उत्तर असेल काय आहे, सांगा बरं. जे न्यायालयीन पुनर्विलोकन आहे, न्यायालयीन पुनर्विलोकन येईल का आपल्याकडे, म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय, ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय सांगतं, कायदे मंडळाने किंवा कार्यकारी मंडळाने केलेला एखादा कायदा किंवा कायद्याचा भाग जर का घटनाबाह्य असेल तर असा कायदा किंवा कायद्याचा भाग रद्द ठरवण्याचा अधिकार हा कुणाला आहे, न्यायालयांना आहे. किंवा न्यायालयाने पूर्वीच्या खटल्यामध्ये एखादा दिलेला निर्णय तो पुढच्या खटल्यामध्ये जो काही बदलून दिला जातो त्याला देखील न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणतात, किंवा त्यालाच न्यायालयीन सिंहावलोकन असं देखील म्हणत असतं. बरोबर आहे. मग ते या ठिकाणी लागू होणार आहे का हो, नाही लागू होणार. बरोबर. यांनी काय सांगितलंय, असं कोणतं तत्व आहे भारतीय राज्यघटनेमध्ये की ज्यातून काय आहे, प्रशासकीय कृतीवरील नियंत्रण होतं. म्हणजे कुणाचं, न्याय संस्थेचं. काय आहे, न्याय संस्थेचं प्रशासकीय यंत्रणेवर नियंत्रण होतं. पण त्याच्यामध्ये कायद्याचं राज्य हे मात्र येऊ शकतं. बघा लक्षात घ्या, कायद्याचं राज्य काय आहे. बघा आपल्याकडे कंट्रोल कोण ठेवतो, कंट्रोल सिस्टीम कोणाकडे, आपल्याकडे कायद्याकडे. बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचा अर्थ देखील अगदी तसाच आहे. बघा आता हे सत्ता विभाजनाचा सिद्धांत आहे का आपल्याकडे, सत्ता विभाजन होतं का आपल्याकडे, सांगा बरं. डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर म्हणजे काय आहे, सत्तेचं विभाजन जे आहे हे आपल्याकडे आहे का हो. म्हणजे बघा कायद्याचे वेगळे आहेत, केंद्राचे वेगळे आहेत, राज्याचे वेगळे आहेत, लोकल संस्थानिकांचे वेगळे आहेत. बरोबर आहे. म्हणजे काय आहे हे त्याचं उत्तर होऊ शकत नाही, पण हे आपल्याकडे आहे. प्रदत्त विधिनियम म्हणजे काय असतं, हा एक काय असतो, विधेयकाचाच एक भाग असतो. लक्षात घ्यायचं. त्याच्यामुळे आपलं याचं उत्तर असेल कायद्याचं राज्य. आता कायद्याचं राज्य असल्यामुळे काय होतं सांगा बरं, आपल्याकडे काय कायदा सर्वांना समान आहे. बरोबर आहे. मग हा जर कायदा नसेल तर मग मात्र काय होईल, आपल्या समाजामध्ये बोकाळता माजेल आणि या ठिकाणी सर्व काय होईल, सर्व काही अस्ताव्यस्त होईल आणि त्या ठिकाणी कुणाचाही कुणाला ताळमेळ लागणार नाही. त्याच्यामुळं आपल्याकडे कायदा काय असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. नसेल तर आपला काय होईल, सर्व वर्ग जो आहे हा काय केला जाईल, शोषित केला जाईल. क्लिअर. बघा पुढचा प्रश्न आहे आपला, जर लोकशाहीचं मूल्यमापन केलं, कशाचं बघा, जर का लोकशाहीचं मूल्यमापन केलं तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाहीत, कोणती नाहीये. लक्षात घ्यायचं. प्रश्न वाचायचा व्यवस्थित, आपण माणूस आहोत या भावनेतून काय करायचं आहे, प्रश्न वाचायचा आहे. जर लोकशाहीचं मूल्यमापन केलं तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाहीत, कोणती अनुसरून नाहीयेत बघा लक्षात घ्या. मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक आहेत का आपल्याकडे, यस अगदी बरोबर आहे. 324 नुसार आपल्याकडे काय आहे, निवडणूक आयोग आहे. आणि मग या निवडणूक आयोगाद्वारे काय केलं जातं, आपल्याकडे प्रौढ मताधिकार. लक्षात घ्यायचं. इथे आपल्याला दोन आर्टिकल घ्यायचे, आर्टिकल घ्यायचे आपल्याला 325 आणि आर्टिकल घ्यायचे आपल्याला 326. येतो विषय लक्षात. बघा 325 काय सांगतं की भारतामध्ये कोणत्याही व्यक्तीला धर्म, वंश, जात, लिंग याच्या भेदावरती काय केलं जाणार नाही, तुम्हाला मतदान केल्यापासून अडवलं जाणार नाही. तर 326 असं सांगतं की प्रौढ मताधिकार. प्रौढ मताधिकार म्हणजे काय की ज्या व्यक्तींना वयाची 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा सर्व व्यक्तींना मतदानाचा काय आहे, मतदान करण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. मग सुरुवातीला हे आपल्याकडे 21 वर्ष होतं, पण त्यानंतर 61वी घटना दुरुस्ती 1988 जी की लागू झाली आपल्याकडे 1989 ला, त्या घटना दुरुस्तीनुसार विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे काय केलेलं आहे, तर जे काही मतदानाचं वय 21 वर्ष होतं या 21 वर्षावरून 18 वर्ष वय करण्यात आलेलं आहे. म्हणजे भारतामध्ये हे आहेत का हो, मुक्त आणि निष्पक्ष पद्धतीने निवडणुका होतात का, भारतीय राज्यघटनेने सांगितलं तर होतंय, पण ऍक्च्युअली काय होतं आता हे तुम्हालाही माहिती आहे, पण हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे का, असं होतं का भारतामध्ये, यस अगदी बरोबर आहे, असं होत असतं. त्यानंतर दुसरं आहे आपलं व्यक्तीची प्रतिष्ठा आहे. बरोबर आहे. बघा
भारतीय राज्यघटनेमध्ये जो काही सरनामा आहे की ज्या सरनाम्याला आपण काय म्हणतो, आयडेंटिटी ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे भारतीय राज्यघटनेची काय आहे त्याला आपण ओळखपत्र म्हणतो. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, अशा पद्धतीने काय त्याच्यामध्ये स्टेटमेंट आहेत. त्याच्यामुळे आपल्याकडे व्यक्तीची प्रतिष्ठा ही जपली जाते. म्हणजे काय आहे, ही लोकशाहीमध्ये होतंय. लोकशाहीमध्ये निवडणुका होतात का? यस, अगदी बरोबर आहे. दर 5 वर्षांनी आपल्याकडे निवडणुका होतात. निष्पक्ष पद्धतीने होतात का? अगदी बरोबर आहे, त्याही होतात. त्याच्यामध्ये कोणता इंटरफेअर होतो का? होत नाही. बघा, त्यानंतर बघा अल्पसंख्याकांचं शासन. आता हे अल्पसंख्याकांचं शासन मात्र विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे चुकीचं आहे. कारण आपल्याकडे शासन कशाचं चालतं? आपल्याकडे शासन चालतं कायद्याचं, आपल्याकडे शासन चालतं सार्वभौमत्वाचं, आपल्याकडे शासन चालतं लोकशाहीचं. येतो विषय लक्षात. म्हणजे सर्वाधिक जे काही संसदीय असेल, लोकशाही असेल, हे सर्व कशावरती चालतं आपल्याकडे? येस, बरोबर आहे, कायद्याचं राज्य चालतं आपल्याकडे. काय चालतं? कायद्याचं राज्य चालतं. त्याच्यामुळं अल्पसंख्याकांचं शासन हे आपल्याकडे होऊ शकत नाहीये, किंवा भारतीय लोकशाहीचं हे वैशिष्ट्य नाहीये. बरोबर आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो आपल्याकडे कायद्यासमोर समानता. आहे का कायद्यासमोर समानता? सांगा बरं. आपल्याकडे कायद्यासमोर समानताचे आपल्याकडे 2 भाग आहेत, लक्षात घ्यायचं. कायद्यासमोर समानता बघा, भारतीय राज्यघटनेच्या भाग 14 मधील काय आहे, हा भाग आहे की ज्याच्यामध्ये काय आहे, कायद्यासमोर समानता आहे. आता या कायद्यासमोर समानताचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे 2 भाग पडतात. एक म्हणजे कायद्याचे समान संरक्षण. काय आहे? कायद्याचे समान संरक्षण. तर दुसरा आहे कायद्यासमोर समानता. कायद्यासमोर समानता. आता याचं जे काय आहे, एक आहे जे युएस कडून स्वीकारलेलं आहे आणि दुसरं कोणाकडून स्वीकारलेलं आपण हे ब्रिटन कडून स्वीकारलेलं आहे. एक नकारात्मक आहे तर दुसरं काय आहे आपल्याकडे सकारात्मक आहे. बघा, कायद्याचं समान संरक्षण आणि कायद्यासमोर समानता. कायद्यासमोर समानता हे आपण कोणाकडून घेतलेलं आहे? हे घेतलेलं आहे आपण ब्रिटन कडून घेतलेलं आहे. कायद्यासमोर समानता हे कोणाकडून घेतलं? आपण ब्रिटन कडून घेतलं, की जे काय आहे आपल्याकडे नकारात्मक आहे. बघा, राष्ट्रपती आणि आपण एकत्र आहोत का? नाहीये. मग कायद्याचं समान संरक्षण हे कोणाकडून घेतलं? आपण हे घेतलं आपण युएसए कडून, जे काय आहे आपल्याकडे सकारात्मक आहे. काय आहे आपल्याकडे? जे सकारात्मक आहे. तर कायद्यासमोर समानता हे काय आहे? नकारात्मक आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 मध्ये हे तुम्हाला बघून घ्यायला पाहिजे की कायद्यासमोर समानता हे भारतीय राज्यघटनेचं काय आहे आपल्याकडे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. बरोबर आहे. मग आपल्याकडे भारतीय राज्यघटनेमध्ये किंवा लोकशाही व्यवस्थेमध्ये कुठेही अल्पसंख्याकांचं शासन असं त्या ठिकाणी दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे हा ऑप्शन काय असेल विद्यार्थी मित्रांनो आपला चुकीचा असेल. मग असा कोणता ऑप्शन आहे आता? फक्त क. येस, अगदी बरोबर आहे. तर हे अशा पद्धतीने काय आहे? चुकीचं आहे. बघा काय सांगतो आपल्याला, संसदीय शासन पद्धतीचा प्रमुख लाभ लक्षात घ्यायचा हा आहे. म्हणजे प्रमुख काय आहे संसदीय शासन पद्धतीचा प्रमुख काय? आता लक्षात घ्या, वास्तविकता हे जर बघायला गेलं तर हे सर्वच आपल्याला ऑप्शन काय दिसत आहेत? अगदी बरोबर दिसत आहेत. पण सर्वात महत्वाचं याच्यामध्ये असं आहे की संसदीय शासन पद्धतीमध्ये प्रमुख विचारले त्यांनी. काय आहे? प्रमुख लाभ काय आहे, म्हणजे प्रमुख वैशिष्ट्य काय आहे? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, याचा तुम्ही अभ्यास केला असेल, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं की सर्वच ऑप्शन आपल्याला बरोबर दिसतात, पण त्यांनी विचारलंय प्रमुख. विचारलंय प्रमुख. इथे शब्दाचा खेळ चालले, ज्या पद्धतीने रात्रीचा खेळ चालले त्या पद्धतीने इथं काय आहे, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना, खास करून पॉलिटिक्सचा अभ्यास करत असताना आपल्याकडे काय आहे, शब्दाचा खेळ चाले. बरोबर आहे. बघा, मग याच्यामध्ये काय आहे, कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला जबाबदार राहते. लक्षात घ्यायचं, भारतीय संघराज्य पद्धतीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळापासून काय आहे आपल्याला जबाबदार राहतं. पण भारतीय राज्यघटनेच्या कलम 50 मध्ये असं सांगितलेलं आहे की कार्यकारी मंडळ हे न्यायमंडळांपासून काय असेल, वेगळं असेल. म्हणजे त्याच्यामध्ये कुणीही इंटरफेअर करणार नाही. कार्यकारी मंडळ न्यायमंडळापासून वेगळं असेल, पण इथं काय सांगितलंय, कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला काय असेल, जबाबदार असेल. मग आता मी तुम्हाला सांगेन की या ठिकाणी हे जे काही कायदे मंडळ आहे, लक्षात घ्यायचं काय आहे, हे जे काही कायदे मंडळ आहे हे कायदे मंडळ काय करतं आपल्याकडे? येस, तर हे करतं आपल्याकडे कायदे निर्मिती करतं. काय करतं? कायदे निर्मिती करतं, कायदा तयार करण्याचं काम करतं. तर आपल्याकडे जे काही कार्यकारी मंडळ आहे हे कार्यकारी मंडळ काय करतो? लक्षात घ्या, कार्यकारी मंडळाचं काम काय आहे? या कार्यकारी मंडळाचं काम आहे जे काही कायदे मंडळाने कायदे केलेले आहेत या कायद्यांची अंमलबजावणी करणे. काय आहे? या कायद्याची अंमलबजावणी करणं हे कोणाचं काम आहे? कार्यकारी मंडळाचं. बरोबर. मग या कार्यकारी मंडळामध्ये कोण कोण येतं? येस, या कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती येतात, या कार्यकारी मंडळामध्ये पंतप्रधान येतात, त्यांचे मंत्रिमंडळ येतं. बरोबर. आणि मग पुन्हा जे काही कायदे मंडळ आहे या कायदे मंडळामध्ये कोण येतं? संसद येते, की ज्या संसदेचे अविभाज्य भाग असणारे म्हणजे लोकसभा आहे, राज्यसभा आहे, राष्ट्रपती आहेत. बरोबर. आणि मग पुन्हा त्याच्यामध्ये जे काही भारताचे अटॉर्नी जनरल आहेत म्हणजेच भारताचे महान्यायवादी, या सर्वांचा याच्यामध्ये काय होतो? समावेश होतो या कायदे मंडळामध्ये. बरोबर आहे. मग आपल्याकडे बघा, कायदे मंडळाने जर का जी काही कारवाई केली आहे, जो कायदा तयार केलेला आहे
तो कोण लागू करतो आपल्याकडे? कार्यकारी मंडळ लागू करतो. म्हणजे काय आहे? कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला जबाबदार आहे ना, कायदा लागू करण्यासाठी जबाबदार आहे ना, त्याला रिस्पॉन्सिबल आहे ना. याचा विषय लक्षात. म्हणून हे काय आहे आपल्याकडे? बरोबर आहे. मग सर हे देखील विधान काय आहे? ही सर्व विधान आपल्याकडे बरोबर आहेत. काय आहे? ती सर्व देखील विधान बरोबर आहेत. पण काय विचारला प्रश्न? संसदीय शासन पद्धतीचा प्रमुख लाभ म्हणजे प्रमुख वैशिष्ट्य काय आहे संसदीय शासन पद्धतीचं, असं त्यांनी विचारलं. तर कार्यकारी मंडळ हे काय असेल? कायदे मंडळाला आपल्याकडे जबाबदार असेल. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. आता काय आहे? सर्वाधिकार. आता लक्षात घ्यायचं, अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या अशा अटी आहेत की ज्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःच्या सर्वांगीण विकास करू शकत नाही. लक्षात घ्या, हे वाक्य आहे प्रोफेसर लास्की यांचं. मग सर आता असे काही स्टेटमेंट्स असतात, हा प्रश्न कधी जाईल बरं सांगा. यस, क्लर्क 2018चा हा प्रश्न आहे. मग सर अशा प्रकारे जर प्रश्न पुस्तकामध्ये नसेल तर आपण काय करायला पाहिजे? जर का तुमच्या वाचनामध्ये असे प्रश्न आले असतील तरच तुम्ही काय करायचे आहेत? असे प्रश्न टॅकल करायचे आहेत. अन्यथा तुम्हाला त्याच्यामध्ये काय आहे? टॅकल करण्याची घाई करायची नाही. बरोबर आहे. अंदाजपंचायत अगोदरची जर का तुम्ही करायला जाल तर लक्षात घ्या, जर तुमचं काय असेल नशीब त्यावेळेस मेहरबान असेल तर मात्र तुमचं ते बरोबर येऊ शकतं. अदरवाईज अशा प्रकारचे तुमचे प्रश्न काय होऊ शकतात? चुकू शकतात. आणि अशा प्रकारचे प्रश्न चुकू नयेत म्हणून जर का आपल्याला माहित असेल तरच आपण ते प्रश्न सोडवावेत. बरोबर आहे. म्हणजे विषय असा होतो की आपल्याला काय आहे? कमीत कमी अटेम्प्ट करायचा आहे आणि जास्तीत जास्त आपली काय आहे? अॅक्युरेसी कशा प्रकारे बरोबर येईल हे देखील काय आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायला पाहिजे. बरोबर आहे. मग आता लक्षात घ्या, यांनी काय सांगितले? अधिकार म्हणजे समाज जीवनाच्या, लक्षात घ्यायचं, राईट्स म्हणजे समाज जीवनाच्या अशा अटी आहेत की ज्याशिवाय कोणीही व्यक्ती स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकत नाही. म्हणजे जे काही तुमचे अधिकार आहेत या अधिकाराशिवाय तुम्ही कोणतीही व्यक्ती विकास करू शकत नाही. बरोबर आहे. मॅन इज अ सोशल ॲनिमल. बरोबर आहे. आणि जर का या माणसाला जर का अधिकार नसतील तर मग मात्र हा विकास करू शकणार आहे का? म्हणजे तुम्हाला व्यवसाय स्वातंत्र्य आहे, भारतामध्ये कुठेही फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, जीवन जगण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेने तुमच्यासाठी जे काही फंडामेंटल राईट्स केलेले आहेत तर या फंडामेंटल राईट्सचं हे काय आहे? सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की जर आपल्याला अधिकार नसतील तर आपण कोणत्याही पद्धतीचा, मग तो सामाजिक असेल, राजकीय असेल किंवा आर्थिक असेल, कोणत्याही प्रकारचा आपण आपला विकास करू शकणार नाही. त्याच्यामुळं मानवी जीवनाचा जर का सर्वांगीण विकास करायचा असेल तर आपल्याला काय आहे? लक्षात घ्या की अधिकार खूप महत्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला की धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्युलरिझम संदर्भात प्रश्न बघायचा आहे की धर्मनिरपेक्षतेबाबत खाली कोणते विधान बरोबर नाही? बरोबर नाही. करून करायचं तर चांगलं करायचं, पुन्हा नाही म्हणायचं. आता कसं करायचं? कोणतं विधान बरोबर नाही? बरोबर नाही म्हणजे काय हो? चुकीचं असणार. आपल्याला काय करायचं? विधान निवडायचं. बघूया मग आता विधान आपण वाचूया. धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेचा मूलभूत संरचनेचा भाग नाही. कसा काय नाही हो? आहे ना. भारतीय राज्यघटनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे भारत काय आहे? हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. म्हणजे भारतामध्ये जे काही भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 मध्ये तुम्हाला जे काही अधिकार दिलेले आहेत, सदसद विवेक बुद्धीचा वापर करून धर्म स्वातंत्र्याचं काय आहे? तुम्हाला धर्माचं आचरण करण्याचा त्या ठिकाणी अधिकार दिलेला आहे. पण हे धर्माचं आचरण स्वातंत्र्य बाळगत असताना समोरच्या धर्मावरती आक्रमण होऊ नये याची मात्र आपण काय करायला पाहिजे? काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे बघा की भारताला कोणता विशिष्ट धर्म आहे का हो? नाहीये. भारतामध्ये काही विशिष्ट असं धर्म स्वीकारलेला आहे का? किंवा भारत म्हणजे विशिष्ट धर्म असं काय येतं का? ज्या पद्धतीने मुस्लिम राष्ट्रांच्या बद्दल किंवा मुस्लिम राष्ट्र म्हणलं की सर्वाधिक मुस्लिम येतात, तसं भारतासंदर्भातलं काय आहे का हो? लक्षात घ्यायचं, एखाद्या देशाची लोकसंख्या ज्या वेळेस विशिष्ट कम्युनिटीची लोकसंख्या ही 80% पेक्षा जास्त असते त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो असतो? 75 ते 80% जास्त असते तेव्हा त्याला आपण विशिष्ट कम्युनिटीचं राष्ट्र असं म्हणतो. मग भारतामध्ये काय आहे? सर्व धर्म समभाव असं काय आहे? आपल्याकडे आहे. त्याच्यामुळं धर्मनिरपेक्षता हा भारतीय राज्यघटनेचा मूलभूत संरचनेचा भाग आहे. इट्स अ कॅरेक्टर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय राज्यघटनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे एकच आपलं विधान चुकीचं आहे. आणि मग त्यांनी काय सांगितलंय की कोणतं विधान बरोबर नाही? आता हेच विधान बरोबर नाहीये तर मग आता या ठिकाणी काय आहेत? ऑप्शन आहेत का आपल्याकडे? अ व ब, ब व क, ड व ई असं काय आहे का हो? नाहीये. पहिलाच आपल्याला सापडला. आपल्याला त्याच्यामध्ये एकच विधान काहीतरी चुकीचं असेल. बरोबर आहे. आणि मग पुन्हा काय करायचं आपण? मग पाठीमागे खाली तुम्ही नाही गेलात तरी देखील विद्यार्थी मित्रांनो चालेल. पण काय असतं की एखादी गोष्ट नजरे काढून घालायची असते, म्हणजे स्कॅन करायचं असतं फक्त. बघा काय सांगतं, भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. म्हणजेच असे राज्य की जे सर्व धर्माच्या प्रति तटस्थपणा आणि निष्पक्षतेचा भाव ठेवतं. अगदी बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्यच आहे ते. भारतामध्ये धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा नाही की राज्याच्या धर्माच्या प्रति शत्रुभाव आहे. त्याचा अर्थ असा आहे की राज्याला विविध धर्मांमध्ये राहून सुद्धा तटस्थ राहायला हवे. लक्षात घ्यायचं.
त्यानंतर पुन्हा धर्माच्या आधारावर मतदारांना आवाहन करणं धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या काय आहे विरुद्ध आहे. पण याच्यामध्ये असणारी जी काही तत्व आहेत या तत्वांना आपण कितपत जागतो किंवा याचा आपण कितपत विचार करतो हे देखील ज्याने त्याने विचार करण्याची काय आहे गोष्ट आहे. म्हणजेच काय की भारताला कोणताही विशिष्ट धर्म नाहीये, तर त्या ठिकाणी काय आहे धर्मनिरपेक्ष असं राष्ट्र म्हणजे भारत आहे. क्लिअर बघा. त्यानंतर आता असं सांगताय की भारत हे संघराज्य आहे. यस, फेडरलचं आहे ते. त्यानंतर पुन्हा कोणतं तत्व आधार देत नाहीये म्हणजे काय चुकीचं आहे. एएसओ प्रिलियम 2016चा विद्यार्थी मित्रांनो हा आपल्याकडे काय आहे प्रश्न आहे. तर बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, काय विचारलेलं सांगा त्यांनी. भारत हे संघराज्य आहे, याच खालीपैकी कोणते, प्रश्न कधीचा आहे 2016चा प्रश्न आहे. मग याच्यामध्ये काय आहे सांगते बघा. आपल्याकडे द्विगृही कायदे मंडळ आहेत का हो. येस, अगदी बरोबर आहेत. कोणते द्विगृही कायदे मंडळ सांगा बरं आपल्याकडे. बघा केंद्रामध्ये कोण आहे आपल्याकडे, लोकसभा आहे, द्विगृही कायदे मंडळ लोकसभा आणि राज्यसभा आहे का आपल्याकडे, लोकसभा आणि राज्यसभा. येस, अगदी बरोबर आहे. त्यानंतर पुन्हा घटनेची सर्वोच्चता आहे आपल्या सर्वाधिक काय आहे देशाचा मूलभूत कायदा म्हणजे कोण आहे भारतीय राज्यघटना. आणि या भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करण्याचा किंवा लक्षात घ्या की या घटनेमध्ये असणारे जे काही अर्थ आहेत या अर्थांचा अर्थ लावण्याचा अधिकार हा कुणाला आहे आपल्याकडे. येस, सर्वोच्च न्यायालयाला आहे. बरोबर. आणि भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करण्याचा अधिकार कुणाला आहे म्हणजे बघा आपल्याकडे एकच अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीच्या शक्तीमध्ये भारतीय राज्यघटनेचं रक्षण करण्याची काय आहे जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि ते पद आहे भारताचं सर्वात सर्वोच्च या राष्ट्राचा प्रथम नागरिक असणारा असं ते पद म्हणजे भारताचा राष्ट्रपती. म्हणजे आपल्याकडे काय आहे घटनेची सर्वोच्चता आहे, घटनेनुसार आपला देश चालतोय. मग ही घटना कशानुसार चालते हो, ही घटना चालते विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या 4 पिलरवरती चालते. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्राची एकता आणि एकात्मता. तो विषय लक्षात. म्हणजे भारतीय राज्यघटनेचे हे पिलर आहेत, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, याच्यावरती भारतीय राज्यघटना चाललेली आहे. आणि मग भारतीय राज्यघटनेमध्ये असणाऱ्या ज्या काही तरतुदी आहेत या तरतुदींच्या वरती काय चाललेलं आहे आज संपूर्ण भारताचा या लोकशाही भारताचा काय चाललेला आहे राज्यकारभार त्या ठिकाणी चाललेला आहे. आपल्याकडे न्यायालयीन पुनर्विलोकन आहे का हो. हे अगदी बरोबर. पाठीमागेच आपण बघितलं होतं की कार्यकारी मंडळाने किंवा कायदे मंडळाने केलेला एखादा कायदा किंवा कायद्याचा भाग जर का घटनाबाह्य असेल तर असा कायदा किंवा कायद्याचा भाग रद्द ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे आपल्याकडे न्यायालयांना आहे. तसेच न्यायालयाने पूर्वीच्या खटल्यामध्ये दिलेला एखादा निर्णय हा पुढच्या खटल्यामध्ये बदलण्याचा त्याला अधिकार आहे. यालाच आपण काय म्हणतो न्यायालयीन पुनर्विलोकन अर्थातच ज्युडिशियल रिव्ह्यू असं म्हणतो. भारतीय राज्यघटनेच्या कलम 13 मध्ये काय आहे याची व्याख्या आहे. क्लिअर. आणि त्याच्यामध्येच याच न्यायालयीन पुनर्विलोकनाला न्यायालयीन सिंहावलोकन असं देखील म्हणतात. म्हणजे स्वतःचं काय करायचंय पुनर्निरीक्षण करायचंय. येतो विषय लक्षात. म्हणजे मग आता दुसरं बघा एकच राज्यघटना आहे का भारताला. आता भारताला एकच राज्यघटना होती का 2016ला. 2019 नंतर जी काही जम्मू काश्मीरची राज्यघटना ही बरखास्त करण्यात आलेली आहे. पण त्यावेळेस 2 राज्यघटना होत्या. कधी 2016ला. त्यामुळे काय होतं आपल्याकडे सांगा बरं. हे मात्र विधान काय आपलं विद्यार्थी मित्रांनो चुकीचं आहे. कारण त्यावेळेस आपल्याकडे जम्मू काश्मीरसाठी एक राज्यघटना होती तर संपूर्ण भारतासाठी एक राज्यघटना होती. म्हणजे संपूर्ण भारतासाठी एक राज्यघटना होती. म्हणजे त्या ठिकाणी किती होते आपल्याकडे. येस, आपल्याकडे 2 राज्यघटना होत्या. काय होत्या आपल्याकडे 2 राज्यघटना होत्या. एक होती जम्मू काश्मीरची आणि संघराज्याचं हे वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो नाहीये. बघा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला की राज्यघटनेच्या कार्याचे पुनर्विलोकन करणाऱ्या राष्ट्रीय आयोगाबाबत लक्षात घ्यायचं विधाने विचारात घ्यायचे. काय राष्ट्रीय आयोग सांगा बरं. राज्यघटनेच्या कार्याचं पुनर्विलोकन म्हणजे भारतीय राज्यघटनेचं जे काही कार्य चाललेलं आहे याचं पुनर्विलोकन करायचं, याचं ज्युडिशियल रिव्ह्यू करायचं आहे किंवा ते व्यवस्थितपणे चालतंय का. बरोबर आहे. आणि अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला टॅक्स असिस्टंट 2016ला प्रश्न विचारलेला आहे. सेम हा प्रश्न आपल्याला राज्यसेवा मुख्यला देखील काय करण्यात आलेला आहे विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा याची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे फेब्रुवारी 2000 मध्ये करण्यात आली. अगदी बरोबर आहे हे विधान. त्यानंतर त्याच्यामध्ये 11 सदस्य होते. अगदी बरोबर आहे. आणि एस.एन. व्यंकटचलई आहे त्याचे काय होते अध्यक्ष होते. तर त्यांनी जो काही त्यांचा अहवाल आहे जे काही 2000 मध्ये स्थापन केलं होतं तो 31 मार्च 2002 ला विद्यार्थी मित्रांनो तो काय केला आहे आपल्याकडे अहवाल सादर केला आहे. आणि त्यांनी 249 शिफारसी केल्या होत्या. पण यापैकी बऱ्यापैकी ज्या काही शिफारसी आहेत या सर्व केंद्र शासनाने काय केल्या आहेत स्वीकारलेल्या आहेत. क्लिअर. त्याच्यामुळे हे काय आहेत आपल्याकडे अ ब क ड आहेत. मग सर आता हे पुस्तकामध्ये आहे का विद्यार्थी मित्रांनो हे पुस्तकामध्ये आहे आपल्याकडे एम लक्ष्मीकांतच्या शेवटच्या भागामध्ये हे आहे आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे आपण जर का शेवटपर्यंत पुस्तक वाचलेलं असेल आणि त्यातलं जर का आपल्याला काही समजलेलं असेल तर मग मात्र काय होईल तुम्हाला हे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला टॅकल होतील. जर समजा अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न जर टॅकल नाही झाले तर लक्षात घ्या
ऑन युअर ओन रिस्क, तुमच्या रिस्कवरती तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत त्याचं तुम्ही अ ब क ड हे उत्तर काय करू शकता, बरोबर करू शकता. पण ते बरोबर येईलच याची खात्री मी तुम्हाला देणार नाहीये, किंवा ते चुकेलच याची देखील मी तुम्हाला खात्री देणार नाहीये. मी जस्ट एक तुम्हाला सहसा सांगितलं की जर आपल्याला रिस्क घ्यायची असेल तर अशा प्रकारच्या प्रश्नांच्या मध्ये आपल्याला अ ब क ड काय असतं, सहसा बरोबर असतं, म्हणून मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. जर अभ्यास झाला नसेल तर अशा प्रकारचे काही प्रश्न आपण टॅकल करायचे असतात. लक्षात घ्या, जर का आपल्याला एखाद्या विशिष्ट विषयाला, जर समजा पॉलिटीबद्दल बोलायचं झालं तर कंबाईन पूर्व आणि कंबाईन पूर्वला आपल्याला काय असतात की जवळपास 12 मार्काला किंवा 12 प्रश्नाला हे काय असतात, आपल्याकडे 12 मार्कला प्रश्न असतात, बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याची मी तुमच्या 9 ते 10 मार्कांची हमी घेऊ शकतो, पण राहिलेले जे काही 2-3 प्रश्न आहेत याची हमी मात्र मी घेऊ शकत नाही. कारण काय असतात की प्रत्येक विषयामध्ये 2-3 प्रश्न असे असतात की ज्यांची शेवटची संख्या किती होते, 100 प्रश्नांपैकी असे असतात की जे काय होतात आपल्याला कोणाकडे जमत नाहीत, आणि ज्यांना जमतात त्यांचे काय असतात, अंदाजपंचे धागोदर्शे अशा पद्धतीने काय होतात, तुक्के मारायचे, आणि ते बरोबर झाले तर सांगायचं की काय होतं, आम्हाला जमतं. पण ते तसं नसतं, दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. लक्षात घ्या. हा, पुढचं बघा, राज्यघटनेतील तरतुदी काय आहेत, भारतीय राज्यघटनेतील तरतुदी आणि काय म्हणतो त्याला आपण उगम स्थान, या संदर्भातले आपल्याला जोडे लावायचे. बघा, भारतीय राज्यघटनेबद्दल आपण काय बोलतो की भारतीय राज्यघटना कशी आहे, ही ठिगळांची राज्यघटना आहे, बरोबर आहे. म्हणजे विविध 60 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून अंतिमतः आपण काय आहे, भारतीय राज्यघटना तयार केलेली आहे, बरोबर आहे. मग त्या देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास जो केलेला आहे हा का केलेला आहे, कारण भारतासारख्या एवढ्या मोठ्या विकसनशील देशामध्ये असणारी जी काही लोकशाही आहे, या लोकशाहीला अनुसरून किंवा या लोकशाहीला एक समर्पक असणारी काही तत्व आपण त्या ठिकाणी घेतलेली आहेत, बरोबर. आणि मग याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेची काही वैशिष्ट्य आहेत की ज्याच्यामध्ये बघा, प्रस्तावना कोणाकडून घेतली आपण, ही प्रस्तावना घेतली आपण अमेरिकेकडून घेतली. जे एकेरी नागरिकत्व आहे, हे एकेरी नागरिकत्व कोणाकडून घेतलं आपण, हे युकेच्या राज्यघटनेकडून घेतलं. त्यानंतर राष्ट्रपतींची निवडणुकीची पद्धत ही मात्र आपण आयरिश कडून घेतलेली आहे. तर प्रबळ केंद्र सरकार हे आपण कोणाकडून घेतले आहे, कॅनडियन सरकारकडून घेतलेलं आहे. हे ऍज इट इज पुस्तकामध्ये दिलेलं आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. बघा, त्यानंतर पुढचा प्रश्न येतो आपला की भारतीय राज्यघटनेच्या स्रोताबाबत खालील विधानांचा आपल्याला विचार करायचा आहे. भारतीय राज्यघटनेचे काही स्रोत आहेत. आता हा कधीचा प्रश्न आहे आपल्याकडे, हा प्रश्न आहे आपल्याला PSI पूर्व 2013चा प्रश्न आहे. काय सांगितलं बघा त्याच्यामध्ये, संसदीय लोकशाही आपण कोणाकडून स्वीकारली हो, ब्रिटिशकडून स्वीकारली, बरोबर. आता हे पण बरोबर आहे, संघराज्य अमेरिकेकडून स्वीकारलं. लक्षात घ्यायचं, संसदीय लोकशाही आणि संघराज्य पद्धत, संघराज्य पद्धत हे आपण कोणाकडून स्वीकारलं, हे स्वीकारलं आपण केंद्र सरकार, जे काही संघराज्य आहे, संघराज्य कोणाकडून स्वीकारलं, हे स्वीकारलं अमेरिकेकडून. पण जे काही संसदीय लोकशाही आहे, लक्षात घ्या, संघराज्य पद्धत हे आपण अमेरिकेकडून स्वीकारली, तर संसदीय लोकशाही जी आहे कोणाकडून स्वीकारली आपण, ब्रिटिशकडून स्वीकारलेली आहे. आणि या ब्रिटिशकडून अजून काय स्वीकारलं आपण, सिंगल सिटिझनशिप हे देखील स्वीकारलेलं आहे. त्यानंतर फंडामेंटल जे काही आपले DPSP आहेत, म्हणजे मार्गदर्शक जे काही तत्व आहेत, हे कोणाकडून स्वीकारलं, हे स्वीकारलं आपण आयर्लंडकडून. आणि जी काही सामायिक सूची आहे याची कोणाकडून स्वीकारलं आपण, ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडून स्वीकारलेलं आहे. तसेच या ऑस्ट्रेलियाकडून आपण भारतीय राज्यघटनेच्या 108 नुसार त्याला आपण काय म्हणतो की संयुक्त बैठक म्हणतो, किंवा ज्याला आपण जॉईंट सिटिंग म्हणतो, हे देखील आपण स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळे हे सर्व विधान काय आहेत आपले, बरोबर आहेत. सर्वपैकी काय आहेत, सर्व विधाने बरोबर आहेत. लक्षात घ्या, तेवढा तुमचा अभ्यास आता व्हायला पाहिजे, हळूहळू झालेला असेल. त्यानंतर आहे पुढचा, भारतीय न्यायपालिका म्हणजे भारतीय न्याय व्यवस्थेचं कोणतं वैशिष्ट्य आहे असं त्यांनी सांगितलंय. PSI पूर्व 2011 संदर्भातला प्रश्न आहे. काय सांगतो बघा, एकेरी व एकात्मक न्यायपालिका आहे का हो आपली, अगदी बरोबर आहे. बघ कसं होतं की आपल्याकडे एकेरी नागरिकत्व आहे का, आपल्याकडे एकच न्याय व्यवस्था आहे का आपल्याकडे, अगदी बरोबर आहे. SC आहे, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, आणि पुन्हा जे काही सबऑर्डिनेट कोर्ट आहेत, लक्षात घ्यायचं काय आहे, सबऑर्डिनेट जे काही कोर्ट्स आहेत ज्याला आपण लोकल कोर्ट्स असं म्हणत असतो, बरोबर. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये जी काही न्याय व्यवस्था आहे, ही न्याय व्यवस्था कशी आहे, सिंगल पद्धतीची आहे. आता इथे 2 प्रकार आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत की एक म्हणजे ऊर्ध्वगामी आणि दुसरं म्हणजे अधोगामी. लक्षात घ्या, काय आहे ऊर्ध्वगामी, सांगा बरं. ऊर्ध्वगामी म्हणजे काय की ज्या वेळेस तुम्ही अपील करत असता, काय करत असता तुम्ही, ज्या वेळेस अपील करत असता त्यावेळेस मात्र तुम्ही ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने जात असता. म्हणजे या जर ठिकाणी तुम्हाला न्याय नाही मिळाला तर तुम्ही काय करत असता, बघा सबऑर्डिनेट, इथे जर का तुम्हाला न्याय नाही मिळाला कुठे जाता तुम्ही, हायकोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्टात जाता, डिस्ट्रिक्ट कोर्टात नाही मिळाला कुठे जाता, हायकोर्टामध्ये जाता, हायकोर्टामध्ये नाही मिळाला कुठे जाता, सुप्रीम कोर्टामध्ये जाता. म्हणजे तुम्ही काय करत असता, हळूहळू एक पायरी वर चढत असता. पण ज्या वेळेस दुसरी सिस्टीम आहे आपल्याकडे अधोगामी. आता ही अधोगामी सिस्टीम काय काम करते आपल्याकडे सांगा बरं. आता ही अधोगामी सिस्टीम जी आहे बघा, सर्वोच्च न्यायालयाचा जर सल्ला असेल तर तो सल्ला किंवा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो काही निर्णय आहे,
हे निर्णय सर्व न्यायालयांवरती काय आहेत आपल्याकडे बंधनकारक आहेत. म्हणून सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हायकोर्टावर बंधनकारक आहे, हायकोर्टाने दिलेला डिस्ट्रिक्ट कोर्टावरती आहे, पुन्हा तोच निर्णय काय आहे सबऑर्डिनेट म्हणजे लोकल कोर्टावरतीच काय आहे बंधनकारक आहे. म्हणजे अधोगती म्हणजे काय सुप्रीम कोर्टाकडून खालच्या लोकल कोर्टाकडे आलेली सिस्टीम. त्यांनी काय विचारलंय भारतीय न्यायपालिकेचं म्हणजे कुणाचं वैशिष्ट्य विचारलं त्यांनी आपल्याला फक्त विचारलंय न्यायपालिका म्हणजे लक्ष घ्यायचं न्यायमंडळाचं काय वैशिष्ट्य आहे आपल्याकडे, तर ही कशी आहे सिंगल आहे बरोबर. म्हणजे जोपर्यंत प्रश्न कळत नाही तोपर्यंत याच्याकडे यायचं नाही. न्यायपालिकेस विधिमंडळ नियंत्रित करते चुकीचं आहे, न्यायपालिकेस सरकार नियंत्रित करते कुणीही त्याला सरकारला काय करत नाही नियंत्रित करत नाही होते. लक्षात घ्या आपल्याकडे कार्यकारी मंडळ कायदे मंडळ न्यायमंडळ जे आहे की कुणी कुणाला नियंत्रित करत नाही, पण या सर्वांच्या मध्ये कोऑर्डिनेशन आहे. कुणी कुणाला नियंत्रित करत नाही, ज्यांच्यावरती नियंत्रण आहे पण ते सौम्य स्वरूपाचं आहे, पण ते 100% नियंत्रित करत नाही. असणं वेगळं आणि नियंत्रित करणं वेगळं असतं विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं. त्याच्यामुळे जोपर्यंत आपल्याला अर्थ कळत नाही तोपर्यंत प्रश्न टॅकल करायचा नाही. बघा पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी. काय आहे सरनामा म्हणजे प्रिएम्बल म्हणजे काय आहे आपल्याकडे यस आयडेंटिटी ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कोण आपल्याकडे भारतीय राज्यघटनेचा सरनामा विषयी आपल्याला विधान विचारात घ्यायचे आहेत आणि पुन्हा त्याच्याबद्दल काय करायचं आपल्याला पर्याय निवडायचे. बघूया आता हे पर्याय काय आहेत आणि प्रश्न काय सांगतो. सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करावायचे आहे ती उद्दिष्ट काय करतो तो साध्य करतो आणि त्यामधील भाषा जेथे जेथे संदिग्ध आढळते तेथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. म्हणजे ज्या वेळेस भारतीय राज्यघटनेचा प्रश्न निर्माण होईल त्या वेळेस जी काही प्रस्तावना आहे या प्रस्तावनिकेमध्ये असणारे जे काही शब्द आहेत हे काय करतात त्या ठिकाणी पुनर्विलोकनास न्यायालयीन पुनर्विलोकनास किंवा घटनेचा अर्थ लावण्यासाठी काय होतं. याचा अर्थ असा आहे की घटनेचा अर्थ लावण्यासाठी काय आहे घटनेचा अर्थ लावण्यासाठी कशाचा घटनेचा अर्थ लावण्यासाठी काय होतो त्याचा वापर होतो का. यस अगदी बरोबर आहे त्याचा वापर होतो. संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे तशी ती सरनाम्याला मान्यता दिलेली नाहीये. विद्यार्थी मित्रांनो हे मात्र विधान चुकीचं आहे, कारण भारतीय राज्यघटनेमध्ये असणारा जो काही सरनामा आहे या सरनाम्या हा सरनामा आपण कोणाकडून घेतला हा सरनामा घेतला आपण अमेरिकेकडून घेतलेला आहे बरोबर आहे. म्हणजे अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये सुरुवातीला त्यांच्या राज्यघटनेचं ओळखपत्र म्हणजे त्यांचा राज्यघटनेचा सरनामा आहे. तसंच भारतामध्ये राज्यघटनेची ओळख किंवा जे काही गुरु किल्ले आहे किंवा भारतीय राज्यघटनेचा ज्याला आत्मा आपण म्हणतो तो म्हणजे काय आहे प्रस्तावना किंवा ज्याला आपण सरनामा म्हणतो. हा सरनामा काय आहे भारतीय राज्यघटनेचा एक भाग आहे आणि त्याला कायदेशीर स्वरूप आहे. ज्या वेळेस काय घटनात्मक वैधतेचा प्रश्न निर्माण होतो कायद्याचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस मात्र आपण त्याला काय आहे त्याचा विचार आपण घेतला पाहिजे. पण इथं काय सांगितलेलं आहे की त्याला कायदेशीर मान्यता दिलेली नाही, त्याच्यामुळे हे विधान आपलं काय आहे चुकीचं आहे. त्याच्यामुळं फक्त विधान आपलं अ बरोबर आहे. मग इथं कुठं आहे का अ बरोबर आणि ब चुकीचं नाहीये. मग इथं काय दोन्ही विधान चुकीचे आहेत. विधान ब बरोबर आहे, विधान तर आपलं ब काय चुकीचं आहे. त्यानंतर दोन्ही विधान कसे बरोबर असतील कारण हे विधान काय आहे आपल्याकडे चुकीचं आहे. म्हणजे अशा प्रकारे एकदम सरळ साधे सोपे. आता बघा याचा जो अर्थ आहे हा बऱ्यापैकी लोकांना समजणार नाहीये. सरनामा हा राज्यघटनेला प्रस्थापित आणि प्रचारित करावायचे आहे ती उद्दिष्ट कथन करतो. म्हणजे सरनामाला जे अपेक्षित आहे लोकांना जे अपेक्षित आहे नागरिकांना जे अपेक्षित आहे त्यांच्या अधिकारांना जे अपेक्षित आहे याचा तो काय करत असतो यस त्याचा प्रचार करत असतो आणि त्याचं ते काय आहे उद्दिष्ट आहे. त्यानंतर त्यामधील भाषा जेथे जेथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे तेथे घटनात्मक वैधता त्याचा जो काही अधिकार आहे त्याच्यामध्ये जे काही शब्द आहेत त्या शब्दांचा काय करू शकतो आपण अर्थ लावू शकतो. सर्वोच्च न्यायालय काय करू शकतं अर्थ लावू शकतं. लक्षात घ्या घटनेमध्ये असणारे जे काही आपल्या तरतुदी आहेत याचा अर्थ लावण्याचा अधिकार कोणाला आहे आपल्याकडे यस सर्वोच्च न्यायालय. बघा अशा प्रकारे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण पुढे जायचं नाही. मग सर असं करत करत काय सर्वच प्रश्न सोडून द्यायचे का नाही सोडून द्यायचे. किती प्रश्न आहेत आपल्याकडे 100 प्रश्न आहेत. 100 पैकी प्रत्येक विषयाचे 2-3 प्रश्न सुटले तर विद्यार्थी मित्रांनो काही होणार नाहीये. तू नाही तो कोई और सही कोई और नहीं तो कोई और सही लाखों है जमाने में तेरे एक के जाने से गम नाही. मी प्रश्नाबद्दल बोलतोय वास्तवतेचा काही एक संबंध ठेवायचा नाही. असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. ठीक आहे असो आपण असं हसत खेळत पुढे जाऊ. आर्थिक न्यायाचं तत्व काय आहे आर्थिक न्यायाचं तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या 2 भागांमध्ये आहे. दोन्ही भागांमध्ये आहेत. कोणते 2 भाग आहेत तर ते 2 भाग आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये असणारी जी काही प्रस्तावना आहे या प्रस्तावनेमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे न्याय जो सांगितलेला आहे या न्याय संकल्पामध्ये काय त्यांनी सांगितलेलं आहे आर्थिक न्याय. लक्षात घ्या कसला इथं काय आहे न्याय शब्द दिसतोय का
दिसतोय का? न्याय शब्द, आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहे? मग तुम्हाला या ठिकाणी काय माहिती असणं पाहिजे? भारतीय राज्यघटनेमध्ये असणारी जी काही प्रस्तावना आहे ही प्रस्तावना तुम्हाला माहिती पाहिजे. आता भारतीय राज्यघटनेमध्ये जो काही चाललेला आहे याच्यामध्ये सर्वात महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे न्याय. कोणता आहे? न्याय. मग हा न्याय कसल्या प्रकारचा असेल आपल्याकडे? यस, अगदी बरोबर आहे. हा जो काही न्याय असेल हा न्याय भारतीय राज्यघटनेने 3 प्रकारचा न्याय आपल्याला सांगितलेला आहे की ज्याच्यामध्ये पहिला येतो सामाजिक. कसला न्याय येतो? सामाजिक न्याय येतो. दुसरा येतो आर्थिक. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. म्हणजे भारतीय राज्यघटनेमधला जो काही प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेमध्ये 3 प्रकारचे काय आहेत आपल्याला न्याय दिलेले आहेत. लक्षात घ्या. कोणता न्याय आहे तो? सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय. न्याय 3 प्रकारचे आहेत आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला आता या ठिकाणी लिहिलेलं आहे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशाच पद्धतीने शब्दांचा क्रमवार आहे. न्याय, स्वतंत्र, समता, बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता हे जे शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो हे ऍज इट इज तुमच्या तोंड पाठ पाहिजेत. बरोबर? न्याय कसला न्याय सांगतो? सामाजिक, आर्थिक, राजकीय. स्वातंत्र्य कसलं स्वातंत्र्य? विचार करावा अभिने, विश्वास ठेवावा श्रद्धावरती आणि उपासना करावं स्वातंत्र्याचं. म्हणजे विचार स्वातंत्र्य आहे तुम्हाला, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, विचार करावा अभिने, विश्वास ठेवण्याचा अधिकार आहे. कुणावरती? श्रद्धावरती. म्हणजे श्रद्धा, मनोभावी श्रद्धा वगैरे जे आहे. लक्षात घ्या. विचार करावा अभिने, विश्वास ठेवावा श्रद्धेवरती आणि उपासना करावी स्वातंत्र्याची. म्हणजे हे तुम्हाला स्वातंत्र्य दिलेले आहेत. कोणती स्वातंत्र्य आहेत? विचार करण्याचं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विश्वास ठेवायचं, श्रद्धा ठेवायचं. म्हणजे एकूण काय आहे तुम्हाला जे काही स्वातंत्र्य दिलेलं आहे हे स्वातंत्र्य 4 प्रकारचं आहे. विचार करावा अभिने, विश्वास ठेवावा श्रद्धावर, श्रद्धा मनोभावे ती श्रद्धा, विश्वास ठेवावा श्रद्धावर, उपासना करावी स्वातंत्र्याची. म्हणजे स्वातंत्र्याची उपासना. म्हणजे स्वातंत्र्य किती आहेत? 3 स्वातंत्र्य आहेत. न्याय, स्वतंत्र, समता. समता कसली? समानता कसली आहे? दर्जा आणि संधीची समानता. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कोणतंही काय नाहीये नाकारलं जाणार नाहीये की त्या ठिकाणी तुम्ही महिला आहात, पुरुष आहात, बालक आहात, LGBTQ आहात, कुणी असेल वाटेवर. त्यामुळे तुम्हाला काय असेल? दर्जा आणि संधीची समानता असेल. म्हणजे आपण न्याय बघितला 3 प्रकारचं, स्वातंत्र्य बघितलं, विचार करावा अभिने, विश्वास ठेवावा श्रद्धावर आणि उपासना करावी स्वातंत्र्याची. स्वातंत्र्य हे झाले स्वातंत्र्य. काय झालं? न्याय, स्वातंत्र्य, समता म्हणजे समानता. कसली समानता? दर्जा आणि संधीची समानता. बरोबर? म्हणजे अशा प्रकारचे जे शब्द आहेत हे आपल्याला माहिती पाहिजेत. लक्षात घ्या. मग पुन्हा व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व एकात्मता यांची शाश्वतता देणारी आपल्याकडे बंधुता आपण काय करायला पाहिजे? बघायला पाहिजे. आणि आता मी तुम्हाला जे सांगितलं विद्यार्थी मित्रांनो ती प्रस्तावना होती. बरोबर? की जी तुम्हाला सांगितली त्याच्यामध्ये काय सांगितलंय की राज्यघटनेचे मग आता उद्देश पत्रिकेमध्ये आहे का? आहे ना उद्देश पत्रिकेमध्ये. मग राज्यघटनामध्ये, भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही आपल्याकडे राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व आहे त्याच्यामध्ये जे काही 39 आर्टिकल आहे हे काय सांगतं आपल्याकडे? संपत्तीची विषमता याच्या संदर्भातली समान वाटणी असेल किंवा समान कामासाठी समान वेतन असेल. म्हणजे काय करतं आपल्याकडे? आर्थिक न्यायाचं तत्व हे भारतीय राज्यघटनेमध्ये 2 ठिकाणी होतं. एक म्हणजे भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना आणि दुसरं म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये असणारी मार्गदर्शक तत्वे की ज्याला आपण काय म्हणतो? DPSP म्हणतो. मग मला सांगा आता ही जी काही DPSP आहेत ही DPSP कशा प्रकारचे स्वातंत्र्य घेतात आपल्याकडे? कसली लोकशाही निर्माण करतात? यस, तर ही करतात आपल्याकडे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करतात. कसली? सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करतात. कसली लोकशाही प्रस्थापित करतात? सामाजिक आणि आर्थिक. मग मला इथं सांगायचं तुम्ही की आपल्याकडे राजकीय लोकशाही कोण प्रस्थापित करतं? राजकीय लोकशाही आपल्याकडे प्रस्थापित करते आपले फंडामेंटल राईट्स. बघा अशा प्रकारे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. पुढचा प्रश्न आहे आपला PSI पूर्व 2016चा. भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेबाबत खाली विधाने विचारात घ्या. हो, विचारात घेऊया. कशाबद्दल प्रश्न विचारलाय पुन्हा एकदा त्यांनी? उद्देश पत्रिकेबाबत म्हणजे प्रस्तावनेबाबत प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न विचारलेला बघा. उद्देश पत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे परंतु न्यायालयामार्फत त्याच्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. अगदी बरोबर आहे. त्यानंतर उद्देश पत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदीप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही. हे पण काय आहे? चुकीचं आहे. आता काय आहे? हे चुकीचं आहे. का बरं चुकीचं आहे? कारण 42वी घटना दुरुस्ती 1976 पर्यंत भारतीय राज्यघटनेची काही प्रस्तावना आहे या प्रस्तावनेमध्ये आतापर्यंत फक्त एकदाच काय करण्यात आलेलं आहे? त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. लक्षात घ्या. भारतीय राज्यघटनेचं जे काही आर्टिकल 368 आहे या 368 नुसार त्याच्यामध्ये आपल्याला दुरुस्ती करता येते आणि याच्यानुसार आपण 368 नुसार भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये आपण दुरुस्ती केलेली
आहे, तर त्याच्यानुसार 42वी घटना दुरुस्ती 1976 लक्षात घ्यायचं. काय आहे? 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार आपण याच्यामध्ये काय आहे, एकदा बदल केलेला आहे. आणि या घटना दुरुस्तीनुसार, कोणती घटना दुरुस्ती? 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार आपण काय केलेलं आहे, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता या शब्दांची काय आहे त्याच्यामध्ये भर टाकलेली आहे. म्हणजे प्रस्तावनेमध्ये भारतीय राज्यघटनेच्या 368 नुसार त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करता येते आणि त्याच्यामध्ये बदल करता येतात. पण हे बदल करत असताना जे काही तुमचं बेसिक स्ट्रक्चर आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे काही बेसिक स्ट्रक्चर आहे, हे बेसिक स्ट्रक्चर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी बदलता येणार नाहीये. मग सर, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन? यस, देयर इज अ नो डेफिनेशन ऑफ बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय राज्यघटनेचं जे काही बेसिक स्ट्रक्चर आहे, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, मूलभूत संरचना म्हणतो, या मूलभूत संरचनेची कुठेही डेफिनेशन दिलेली नाहीये. म्हणजे ज्या वेळेस काही घटनात्मकतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या वेळेस न्यायालयांनी वेगवेगळे निर्णय दिलेले आहेत, हे मात्र आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये जर का तुम्हाला बदल करायचा असेल तर तो तुम्हाला बदल करता येतो. भारतीय राज्यघटनेच्या 368 नुसार त्याच्यामध्ये बदल करता येतो. आणि आतापर्यंत 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार त्याच्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता या शब्दांची त्याच्यामध्ये भर टाकण्यात आलेली आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976. आणि हे जे काही 3 शब्द आहेत, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता, हे शब्द आपल्याकडे प्राध्यापक के.टी. शहा यांनी काय केले, त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आणि या भारतीय राज्यघटनेद्वारे काय केलं जात नाही आपलं, की ह्याच्यामध्ये जे काही न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्र व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता, हे जे सर्व आहे काय आहे, याचं आपल्याला न्यायालयाद्वारे काय करता येत नाहीये, म्हणजे अंमलबजावणी करता येत नाहीये. म्हणजे ते कुठेही काय नाहीयेत, कंपल्सरी नाहीयेत. म्हणून हे विधान काय आहे बघा, उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, अगदी बरोबर आहे. आता त्या संदर्भात आपल्याला विविध केसेस बघायला पाहिजेत, बरोबर आहे, ते आपण पुढे बघूया, पुढे प्रश्न आहेत. परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणता येत नाही, जबरदस्ती करता येत नाही. हे पुस्तकामध्ये सरळ ऍज इट इज दिलेलं आहे. म्हणून तुम्ही काय आहे, पुस्तकं वाचण्यापेक्षा ते समजून घेण्यावरती तुम्ही काय करायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, भर द्यायला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला ज्यावेळेस डिस्कस करत असतो या ठिकाणी, की एक प्रश्न मी तुमच्याशी कमीत कमी 4 ते 5 मिनिटं डिस्कस करतोय, तर ओव्हरऑल तुमच्या समोर ते प्रकरण उभं राहिलं पाहिजे. क्लिअर? म्हणजे काय आहे, अ बरोबर आहे आणि ब काय आहे, चुकीचं आहे. मग यांनी काय सांगितलं आपल्याला, कोणती विधान बरोबर आहे, बरोबर सांगितलं आपल्याला. मग ब तर आपलं चुकीचं आहे. घटना इथं बघा, उद्देश पत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदीप्रमाणे घटना दुरुस्ती करता येत नाही. करता येत नाहीये का हो? येते ना. त्यामुळे हे विधान काय आहे, चुकीचं आहे. मग किती वेळा केली घटना दुरुस्ती? एकदाच केली. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार एकदाच केली, की ज्याच्याद्वारे काय आहे आपल्याकडे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि कोणता शब्द टाकला आपण त्याच्यामध्ये, एकात्मता हे शब्द टाकण्यात आलेले आहेत. आणि 368 नुसार याच्यामध्ये बदल करता येतो. अशा प्रकारे काय आहे, हा प्रश्न आहे. अ फक्त आपल्याकडे काय असेल, बरोबर असेल. त्यामुळे ऑप्शन काय असेल आपला, हाचा ऑप्शन असेल. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये बघा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला? प्रथम उल्लेख कशाचा उल्लेख करण्यात आला आहे? प्रथम म्हणजे कशावरती चालू आहे? न्याय. काय आहे? न्याय. बघा, मग आता न्याय म्हणजे काय बघा, आता हे तुम्हाला दिलेत अधिकार, दिलेत. कोणते अधिकार दिलेत? स्वातंत्र्य दिलंय, बंधुता दिलंय, समता दिलंय. मग जर समजा यांचं जर का तुमचं उल्लंघन झालं, समजा तुम्हाला कोणी दर्जा आणि संधीची समानता दिली नाही, समजा तुम्हाला जे काही वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, ही वैयक्तिक स्वातंत्र्य तुम्हाला दिली नाही, तुम्ही काय करणार? तुम्ही न्यायालयाकडे जाल ना. आणि मग समजा न्यायालयाकडून तुम्हाला न्याय नाही मिळाला, तर मग मात्र काय करणार? म्हणून हे सर्व जर का आपल्याला राबवायचं असेल, स्वातंत्र्य, बंधुता, समता, राष्ट्राची एकता, एकात्मता, हे सर्व जर का आपल्याला काय करायचं असेल, जुळवून आणायचं असेल, तर सर्वात महत्वाचं आहे आपल्याला पहिल्यांदा न्याय मिळाला पाहिजे. काय मिळाला पाहिजे आपल्याला? न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यामुळं सर्वात महत्वाचा पहिला शब्द काय आहे आपला? न्याय आहे. जर का तुम्ही प्रिॲम्बल बघितली तर त्या प्रिॲम्बल मध्ये बघा काही शब्द आहेत. काय शब्द त्याच्यामध्ये बघा, याच्यावर सुरुवातीला सांगतो तुम्हाला, न्याय, स्वातंत्र्य, लक्षात घ्या, या पद्धतीने शब्द आहेत. हे शब्द अनुक्रमेनुसार तुमचे पाठ पाहिजे. न्याय, स्वातंत्र्य, समता. समता म्हणजेच समानता आहे बरं का, ते समता म्हणजेच समानता, दोन्ही पण एकच आहेत. न्याय, स्वातंत्र्य, समता, त्यानंतर पुन्हा बंधुता, सॉरी एक मिनिट, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रतिष्ठा, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता. हे शब्द तोंड पाठ पाहिजेत आपले. हे असे नाही तोंडपाठ, हे क्रमवार पाहिजेत. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्राची एकता आणि एकात्मता, हे आपल्याला पाठ पाहिजेत. पाठ, येतो विषय लक्षात. कसं बघा,
मग आता इथं या शब्दांचा क्रमवार काय असेल? एक नंबरला असेल आपल्याकडे न्याय, दुसऱ्याला असेल स्वातंत्र्य, तिसरा असेल समता, चौथा असेल बंधुता. अशा प्रकारे हे शब्द जे आहेत हे शब्दांचे क्रमवार आहेत. काय ते शब्दांचे क्रमवार आहेत बघा. न्याय एक, स्वातंत्र्य, समता आणि या तिघांची काय आहे आपल्याकडे? बंधुता. व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचं आश्वासन देणारी बंधुता. ही कशा संदर्भात आहे? सरनाम्यामध्ये काय आहे? प्रथम मूल्य काय आहे? न्याय. न्याय असेल तर तुम्हाला न्यायच मिळाला नाही तर स्वातंत्र्य घेऊन करणार काय हो? बरोबर. बघा मग आता हे जे काही स्वातंत्र्य आहे हे कसलं स्वातंत्र्य आहे हो? हे स्वातंत्र्य आहे विचार करायला. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, विचार स्वातंत्र्य आहे. त्यानंतर पुन्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. विचार करावा अभिने, विश्वास ठेवावा श्रद्धावर, आणि उपासना. हे काय तुमचे? हे तुमचे स्वातंत्र्य आहेत. हे काय तुमचे स्वातंत्र्य आहेत. बघा मी काय सांगतो तुम्हाला, कसं लक्षात ठेवायचं? विचार करावा अभिने. कुणी विचार करावा? विचार करावा अभिने, विश्वास ठेवावा श्रद्धावरती. आता श्रद्धावरती विश्वास ठेवला तर कधी कधी धोका मिळू शकतो. कसली श्रद्धा? देवाची श्रद्धा आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माचा आचरण करण्याचा, वाढवण्याचा अधिकार आहे. धर्मावरती श्रद्धा ठेवायचा अधिकार आहे. धर्मामध्ये असणारे जे काही तुमचे देव आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवण्याचा तुम्हाला अधिकार आहे. बरोबर. आणि त्यांची उपासना, आरती, ज्योत्सना काय आहे त्याची उपासना, हे करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. येतो का विषय लक्षात? बघा कॉमेडीचा भाग सोडून द्या. विचार करावा अभिने, विश्वास ठेवावा श्रद्धावरती आणि उपासना कराव्या. बरोबर आहे. कशाचं? 1 2 3 4 5 हे 5 काय तुम्हाला स्वातंत्र्य आहेत. आणि जर समजा न्याय नसेल आणि याच्यातलं एक तुमचा हिरावून काढून घेतला तर तुम्हाला काय मिळालं? न्याय जर नाही मिळाला काय करणार तुम्ही याचं? बरोबर. त्यानंतर बघा बंधुता. कसली बंधुता हो? कसली बंधुता आहे आपल्याकडे? याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बंधुता अशी सांगते आपल्याकडे. बघा काय सांगते बंधुता? बंधुता बघा काय सांगते की व्यक्तीची प्रतिष्ठा काय आहे? व्यक्तीची प्रतिष्ठा, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता, राष्ट्राची एकता व एकात्मता, राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन, यांचे आश्वासन देणारी बंधुता. बंधुता कसली आहे? व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचं आश्वासन देणारी बंधुता आहे. त्यानंतर समता. कसली समता आहे? समानता आहे का आपल्याकडे? यस आहे. कसली समानता आहे? दर्जा आणि संधीची. कसली आहे? दर्जा आणि संधी. दर्जा आणि संधीची काय आहे आपल्याकडे? समानता आहे. मग न्याय आहे का आपल्याकडे? यस आहे. कसला न्याय आहे? सामाजिक. कसला न्याय आहे आपल्याकडे? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. हे काय आपल्याकडे? न्याय आहे. मग हे आता ज्या पद्धतीने फळ्यावरती लिहिलेलं आहे हे एवढं केलं, तुम्हाला पुन्हा भारतीय राज्यघटनेतली प्रस्तावना बघायचं काय नाहीये, गरज नाही. बघा प्रस्तावना काय सांगते. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे नागरिक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यातील नागरिकांस सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, व्यक्तीची प्रतिष्ठा, दर्जा आणि संधीची समानता, त्यास अनुसरून व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता, एकात्मता यांची आश्वासन देणारी बंधुता या सर्वांस अभिसरून आज आम्ही 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करत आहोत. हे काय? ही प्रेमबल आहे. हे आपल्याला पाठ पाहिजे. पाठ पाहिजे, लक्षात घ्यायचं. बघा हे अशा प्रकारे आपल्याला काय आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये पहिल्यांदा कशाचा उल्लेख झाला तर तो झाला न्याय. 1 नंबरला न्याय. लक्षात घ्यायचं. पुन्हा एकदा सांगतोय, न्याय, स्वातंत्र्य, समता, व्यक्तीची प्रतिष्ठा. म्हणजे हे जे काय आहे 3 बघा, प्रतिष्ठा, एकता, एकात्मता हे काय कशामध्ये येतात? बंधुतामध्ये येतात. म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. फक्त तो शिकता आला पाहिजे आणि शिकवताही आला पाहिजे. क्लिअर? बघा पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणाचे भारतीय राज्यघटनेचा आत्मा?
कसला? भारतीय राज्यघटनेचा आत्मा विचारलाय, लक्षात घ्यायचं. अतृप्त आत्मा विचारलेला नाहीये. कशाचा विचारलाय? राज्यघटनेचा आत्मा विचारलेला आहे. कोणाचं वर्णन केलं जातं? तर भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणून काय केलं जातं? उद्देश पत्रिकाचा उल्लेख केला जातो. का बरं उद्देश पत्रिकेचा उल्लेख केला जातो? न्याय आहे, स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता आहे, बरोबर. त्याच्यावर दुरुस्ती करता येते का? करता येते. किती वेळा केली? एकदा केली. पण घटना दुरुस्ती करत असताना भारतीय राज्यघटनेची जी काही मूलभूत चौकट आहे, लक्षात घ्या, भारतीय राज्यघटनेची जी काही मूलभूत चौकट आहे, या मूलभूत चौकटीला म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो? बेसिक स्ट्रक्चर म्हणतो. काय म्हणतो ज्याला आपण? बेसिक स्ट्रक्चर म्हणतो. या बेसिक स्ट्रक्चरला तुम्ही काय आहे? धक्का लावला नाही पाहिजे, असा प्रश्न पहिल्यांदा कुठं उद्भवण्यात आला? किंवा भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये घटना दुरुस्ती करता येते का, हे पहिल्यांदा कुठं सांगण्यात आलं? येस, अगदी बरोबर आहे. 1973च्या केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगण्यात आलं की त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करता येते. लक्षात घ्यायचं. काय आहे? राज्यघटनेचा कोण आपल्याकडे? उद्देश पत्रिका. बघा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले? सम्मिलित म्हणजे त्याचा म्हणजे समावेश. काय आहे त्याचा? समावेश. प्रश्न नाही कळाला तर इंग्लिश मधून बघायचा. बघायचं. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झालं, नंतर काय ऍड करण्यात आलं? बघा, लक्षात घ्या. राष्ट्राची एकता करण्यात आली का? हो, नाही. याचा अर्थ असा, विद्यार्थी मित्रांनो, एसटीआय पूर्व 2015चा प्रश्न आहे. याचा अर्थ असा आहे की भारतीय राज्यघटनेच्या 42व्या घटना दुरुस्तीनंतर काय ऍड करण्यात आलं? तर बघा, राष्ट्राची अखंडता आहे त्याच्यामध्ये. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार काय करण्यात आलं? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. एकात्मताच म्हणजे देशाचं अखंडत्व, राष्ट्राचे अखंडत्व, हा शब्द त्याच्यामध्ये काय करण्यात आला? ऍड करण्यात आला. पहिल्यापासूनच राष्ट्राची एकता आहे का आपल्याकडे? यस. व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता व एकात्मता हे दोन शब्द काय आहेत त्याच्यामध्ये आहेत. पण 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार अखंडता हा शब्द त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे? खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? बेरुबारी खटला. लक्षात घ्यायचं, हा जो बेरुबारी खटला आहे, बेरुबारी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा घटनेचा भाग असल्याचा काय केलेला आहे? निर्णय दिलेला आहे. तर हे विधान विद्यार्थी मित्रांनो चुकीचं आहे. बेरुबारी युनियन केस जो आहे हा आपल्याकडे 1960 ला निर्माण झालेला आहे, बरोबर. याच्यामध्ये लक्षात घ्या, पुस्तकामध्ये आहे, याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने, माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलेलं आहे की सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा भाग नाही. भारतीय राज्यघटनेचा भाग नाही असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, केशवानंद भारती खटला 1973. आता हा खटला कधीचा आहे? केशवानंद भारती 1973चा आहे. ऍक्च्युली हा जो बेरुबारी युनियन खटला आहे हा जमिनीशी संदर्भात आहे, बरोबर. जे काही बेरुबारी युनियन होतं ते आपल्याला कोणाला द्यायचं होतं? पाकिस्तानला द्यायचं होतं. पण नंतर हा बेरुबारी खटला जो आहे हा देखील अस्तित्वामध्ये किंवा त्याच्यानुसार ज्या काही घटना दुरुस्त्या वगैरे करण्यात आलेल्या आहेत, ह्या घटना दुरुस्त्या अंमलात आलेल्या नव्हत्या. पण नंतर मात्र नेहरू आणि नून यांच्या जो काही एक समिट झाली, या समिटनुसार ते झालेलं आहे. बघा, पण केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरनामा घटनेचा भाग नसल्याचं सांगितलेलं आहे. नसल्याचं सांगितलंय का? नाही. याच्यामध्ये सांगितलेलं आहे 1973च्या केशवानंद भारती खटल्यामध्ये की भारतीय राज्यघटनेचा जो काही सरनामा आहे हा सरनामा भारतीय राज्यघटनेचा भाग असल्याचं सांगितलेलं आहे. भाग असल्याचा निर्णय त्यांनी दिलेला होता. त्यानंतर सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटना दुरुस्तीने 2 वेळा, मी सांगितलं का तुम्हाला आता किती वेळा सांगितलंय? कलम 368 आर्टिकल 368 नुसार याच्यामध्ये आतापर्यंत एकदाच बदल करण्यात आला आहे आणि तो बदल आपल्याकडे कसा केला आहे? 42वी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 1976, 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार काय करण्यात आलं आहे? बदल करण्यात आले. किती वेळा? एकदाच बदल करण्यात आले. त्याच्यामुळे काय आहे? हे देखील चुकीचं आहे, हे देखील चुकीचं आहे, बरोबर. वरीलपैकी एकही योग्य नाहीये. काय आहे? वरीलपैकी एकही योग्य नाहीये. मी तुम्हाला इथंच क्लिअर करून देतो 0 मिनिटांमध्ये. बघा, याच्यामध्ये काय आहे? एका बाजूला खटला, असा आपल्याला चार्ट करायचा अभ्यास करताना. एका बाजूला खटला, बरोबर, आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? सुप्रीम कोर्टाचा निर्णय. काय आहे? सुप्रीम कोर्टाचा निर्णय. कशा संदर्भात हो? कशा संदर्भात? काय विषय आहे? यस, प्रस्तावना संदर्भात. कशा संदर्भात आहे? प्रस्तावना किंवा भारतीय राज्यघटनेची असणारी जी काही प्रिअम्बल आहे या प्रिअम्बल संदर्भात आहे. बघा, पहिला कुठला खटला याच्यामध्ये? 1960चा बेरुबारी युनियन खटला आहे. 1960चा बेरुबारी युनियन खटला आहे. त्यानंतर 1973चा केशवानंद भारती खटला आहे. पुन्हा याच्यामध्ये 1995चा LIC खटला आहे. काय आहे? 1995चा LIC केस आहे. त्यानंतर 1973चा काय आहे आपल्याकडे? केशवानंद आहे. 1973चा केशवानंद भारतीय जे काही खटला आहे. 1960चा कोण आहे आपल्याकडे? बेरुबारी युनियन आहे. काय आहे? बेरुबारी युनियन आहे. मग बेरुबारी युनियन मध्ये भारतीय राज्यघटनेचा जो काही भाग आहे हा आहे का नाही हे सांगितलं त्याच्यामध्ये. बघा, 1960 ला बेरुबारी युनियन मध्ये सुप्रीम कोर्टाने काय दिला? प्रस्तावना भारतीय राज्यघटनेचा भाग नाही. भाग नाही. केशवानंद मध्ये सांगितलं की भारतीय राज्यघटनेचा भाग
आहे त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करता येते, पण घटना दुरुस्ती करत असताना त्याच्यामध्ये तुमच्या बेसिक स्ट्रक्चरला धक्का लावता कामा नये. प्रथमतः कशामध्ये सांगितलं? केशवानंद भारतीमध्ये सांगितलं. आणि LIC 1995 मध्ये देखील काय आहे? भारतीय राज्यघटनेचा जी काही प्रस्तावना आहे ही प्रस्तावना भारतीय राज्यघटनेचा भाग आहे असं म्हणून सांगितलं. बघा लक्षात घ्या, एकामध्ये नाही म्हणून सांगितलं तर दोघांच्या मध्ये आहे म्हणून सांगितलं. असा चार्ट तुम्ही करायला पाहिजे. क्लिअर? बघा पुढचा प्रश्न आहे आपला की खाली विधान विषय लक्षात घ्या. भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते का? मी आता सांगितलं येस, अगदी बरोबर आहे, करता येते. मग किती वेळा घटना दुरुस्ती झाली? एकदाच, 42वी घटना दुरुस्ती 1976. त्यानंतर भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही. विधान काय बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं आहे, कारण मी तुम्हाला आता सांगितलं घटना दुरुस्ती याच्यामध्ये करता येते. उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या मौलिक संरचनेला धक्का न लावता दुरुस्ती करता येते का? येस, बेसिक स्ट्रक्चरला धक्का न लावता आपल्याला त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करता येते का? करता येते. मग हा प्रश्न पहिल्यांदा कुठे निर्माण झाला? 1973च्या केशवानंद भारती खटल्यामध्ये. कशामध्ये निर्माण झाला? 1973च्या केशवानंद भारती खटल्यामध्ये निर्माण झाले. त्याच्यामुळे काय आपल्याला अ आणि क हे विधान काय असेल आपली बरोबर असतील. बरोबर? उद्देशपत्रिकेची खालील वर्णने लक्षात घ्यायचं आणि विद्वान यांची जुळणी करायची आहे. बघा लक्षात घ्या, काय करायची आहे? जुळणी करायची आहे. कसली जुळणी करायची आहे? त्याचं वर्णन जे केलंय त्याच्या संदर्भात. राजकीय कुंडली कोण म्हणतात आपल्याकडे? के मुंशी काय म्हणतात? ही एक राजकीय कुंडली आहे. उत्कृष्ट गद्य काय? पंडित भार्गवदास बागुल म्हणतात, पंडित ठाकूरदास भार्गव म्हणतात. अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा असं कोण म्हणतं? A.V. पायली म्हणतं. तर कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्व म्हणून कोण करतं आपल्याकडे? आचार्य J.B. कृपलानी यांनी असं काय केलं आहे? वर्णन केलेलं आहे. क्लिअर? आता हे पुस्तकामध्ये सरळ ऍज इट इज दिलेलं आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये शेवटी कोणते शब्द समाविष्ट करण्यात आले? म्हणजे 42वी घटना दुरुस्ती. लक्षात घ्यायचं, 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार कोणते शब्द त्याच्यामध्ये ऍड करण्यात आले? यस, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, त्यानंतर पुन्हा एकात्मता. म्हणजे अ, ब आणि म. मगाशी मी तुम्हाला सांगितलं काय आहे? 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार काय आहे? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता या शब्दांचा काय करण्यात आला आहे? त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला. त्याच्यामुळे अ, ब आणि म. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? महाराष्ट्र राज्याची निर्मिती आहे का इथं? यापैकी नाही. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली आपल्याकडे? 1 मे 1960 ला काय आहे? निर्मिती झालेली आहे. बरोबर? आता इथं काय आहे? 0 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगतो की हे नेमकं कसं झालेलं आहे. बघा, हे डिस्कशन थोडंसं खूपच लेंदी होतंय, त्याच्यामुळं ऑनलाईन वरती मर्यादित होतं, त्याच्यामुळे थोडंसं आपण बघूया. बघा काय आहे? ऑपरेशन पोलो कशा संदर्भात आहे? तर ते आहे हैदराबाद संदर्भात. काय आहे? हैदराबाद वरती आपण काय केली होती? पॉलिसी ऍक्शन केली होती आणि पॉलिसी ऍक्शन केल्यामुळे काय केलं? त्याला ऑपरेशन पोलो असं नाव देण्यात आलं होतं. बघा, हे जे काय जुनागड आहे, हे जुनागड काय करण्यात आलं होतं? आपलं सर्व मतानुसार भारतामध्ये ऍड करण्यात आलं 1948 ला. कधी करण्यात आलं? 1948 ला. हैदराबाद 13 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर 1948 ला काय करण्यात आली? ऑपरेशन पोलो म्हणजे पोलीस कारवाई करण्यात आली हैदराबाद वरती आणि हैदराबाद भारतामध्ये घेण्यात आलं. त्यानंतर जम्मू काश्मीरला ऑक्टोबर 1947 काय आहे? 6 ऑक्टोबर 1947 ला ते काय करण्यात आलं आहे? भारतीय संघ राज्यामध्ये त्याचा प्रवेश करण्यात आलेला आहे. आणि हे कशानुसार करण्यात आलं? हे करारानुसार करण्यात आलं. पुन्हा कोणाला करार झाला? येस, भारत सरकार आणि राजा हरी सिंग यांचा काय आहे? करार झालेला आहे. जुनागड सर्वमतानुसार करण्यात आलेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी पब्लिक वोट म्हणजे पब्लिकचा विचार घेण्यात आलेला आहे. बरोबर? हैदराबाद. भारतीय संघ राज्यातील राज्य व त्यांची स्थापना वर्ष यांच्या जोड्या लावायच्या. लावूया जोड्या. बघा, नागालँड कधी निर्माण झाला आपल्याकडे? नागालँड निर्माण झाला 1963 ला. मणिपूर कधी निर्माण झाला? आता गोवा काय आपल्याकडे 1987 ला निर्माण झालेला आहे, 25वा राज्य आहे. त्यानंतर झारखंड हे आपल्याकडे कधी निर्माण झालं? 2000 निर्माण झालं. तर मणिपूर निर्माण झाला आपल्याकडे 1972 ला. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची, ज्या वेळेस 1956 ला बघा प्रश्न आपल्याला असा विचारला जातो की सुरुवातीला म्हणजे 1960 पूर्वी भारतामध्ये काय होतं की किती राज्य होते आणि किती केंद्रशासित प्रदेश होते? तर त्याच्यामध्ये 14 घटक राज्य होते आणि 6 केंद्रशासित प्रदेश होते. मग आता हे जे काही घटक राज्य होते या घटक राज्यांचं वर्गीकरण होतं पूर्वी ABCD असं वर्गीकरण होतं. या A मध्ये 9, B मध्ये 9, C मध्ये 10 आणि D मध्ये एकच काय होतं त्या ठिकाणी राज्य होतं आणि ते म्हणजे अंदमान निकोबार. आणि मग पुन्हा 1960 नंतर मग मात्र काय आहे? आपल्याकडे राज्यांची निर्मिती लागू झालेली आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला SK दार कमिशन बघावं लागेल, JVP समिती बघावी लागेल, फजल अली कमिशन बघावं लागेल. बरोबर आहे? हे सगळं तुम्हाला बघावं लागेल. क्लिअर? बघा,
आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयकाबाबत कोणते विधान चुकीचं आहे? चुकीचं विधान निवडायला सांगितलेलं आहे त्यांनी. हे भारताचं 29वे राज्य बनलेलं आहे का? येस, अगदी बरोबर आहे. 2014 ला याची निर्मिती झाली आहे. कशातून झालेलं आहे हे? येस, आंध्र प्रदेश मधून काय आहे? तेलंगणा निर्माण झालेलं आहे. तेलंगणा स्टेट निर्माण झालेलं आहे. तेलंगणा हैदराबादमध्ये 10 जिल्ह्यांचा समावेश होतो. बरोबर आहे. हैदराबाद ही राज्याची पुढील 15 वर्ष संयुक्त राजधानी राहील. विद्यार्थी मित्रांनो, 10 वर्षासाठी ही राजधानी राहील असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. म्हणजे पॉलिटी, बघा लक्षात घ्या, पॉलिटी प्लस करंट अफेअर्सचा जो काही नमुना आहे, हा नमुना या ठिकाणी अशा प्रकारे येऊ शकतो. म्हणून मी या ठिकाणी हा प्रश्न घेतलेला आहे. त्याच्यामुळे काय आहे, कोणतं विधान चुकीचं आहे? तर हैदराबाद ही काय आहे, 10 वर्षासाठी राजधानी राहणार होती, पण इथे किती आहे? 15 वर्ष आहे. पुढचं आहे, सध्या भारतीय संघराज्यामध्ये किती घटक राज्य व युनायटेड टेरिटरीज आहेत? असिस्टंट पूर्व 2012चा प्रश्न आहे आणि 2012ला आपल्याकडे 28 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश होते. मग आजची परिस्थिती काय आहे? आज आपल्याकडे 28 घटक राज्य आहेत आणि आपल्याकडे 8 युनियन टेरिटरीज आहेत. लक्षात घ्या, आजच्या घडीला 2023 ला. पुढचा प्रश्न काय आहे? विभाजनानंतर आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती कोणासारखी बनवली जाणार होती? ही बनवली जाणार होती सिंगापूर सारखी. जर का त्यावेळेस तुम्ही अभ्यास केला असेल तर करंट अफेअर्सचा तो काय आहे प्रश्न आहे की सिंगापूरच्या धर्तीवरती काय करायचे आहे? आंध्र प्रदेश. आता आंध्र प्रदेशला पण किती राजधानी आहेत? 3 राजधानी आहेत. लक्षात घ्या, आंध्र प्रदेशच्या 3 राजधानी आहेत. या 3 राजधान्यांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. आंध्र प्रदेश त्याला काय आहेत? 3 कॅपिटल आहेत. 3 कॅपिटल आहेत, 3 राजधानी आहेत त्यांच्या. त्या 3 राजधान्या कोणत्या आहेत याचा तुम्ही काय करायचा आहे? अभ्यास करायचा आहे. जम्मू काश्मीरला पण 2 राजधान्या आहेत. त्यानंतर पुन्हा आपल्याकडे हिमाचल प्रदेशला पण काय आहेत? 2 राजधान्या आहेत. हे तुम्ही काय करायचं? उत्तराखंडला, हे हिमाचलला नाही उत्तराखंडला आहे. तर त्या काय आहे तुम्ही बघायचं. बघा पुन्हा कोणाला आहे? जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, त्यानंतर पुन्हा आंध्र प्रदेश आणि उत्तराखंड. ठीक आहे, आपल्याकडे 4 राज्य दिसतात. या 4 राज्यांना काय आहेत? आपल्याकडे एकापेक्षा जास्त राजधान्या आहेत. मग त्या राजधान्या कोणत्या त्याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे की 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेला भाषावार प्रांतरचनाचा अध्यक्ष कोण होतं? तर त्या ठिकाणी होते एस.के. डार. लक्षात घ्या, कधी स्थापन करण्यात आले होते? हे जून 1948 ला एस.के. डार समिती आपल्याकडे काय करण्यात आली होती? स्थापन करण्यात आली होती. तर डिसेंबर, लक्षात घ्या, कधी स्थापन केले हे? 1948 ला. तर डिसेंबर 1948 ला यांनी काय आहे आपला अहवाल सादर करण्यात केलेला आहे. आणि यांनी काय सांगितलंय की आपण काय करू शकतो की भारताचं म्हणजे लोकशाही भारत आहे याचं जे काही विभाजन आहे हे विभाजन आपण भाषेच्या आधारावरती करू शकत नाही, तर ते आपण काय करू शकतो? प्रशासकीय सोयीसाठी करू शकतो. बरोबर आहे. त्यानंतर दुसरा समिती या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे. कोणती समिती? बघा तुम्ही काय अभ्यास करायचा आहे याचा? जेव्हीपी समितीचा तुम्ही अभ्यास करायचा आहे की जी डिसेंबर 1948 ला स्थापन करण्यात आली होती. कधी स्थापन केली? डिसेंबर 1948 ला स्थापन केली होती. तर इने जी काय आहे ही समिती, या समितीने आपला अहवाल सादर कधी केला होता? अगदी बरोबर आहे, एप्रिल 1949 ला त्यांनी काय केला होता? अहवाल सादर केला होता. त्यांनी देखील काय सांगितलं होतं की भारताची जे काही म्हणजे भारताचे काही संघराज्य आहेत, संघराज्यामध्ये असणारे जे काही घटक राज्य आहेत, या घटक राज्यांची विभागणी आपण कशावरती करायची आहे? प्रशासकीय तत्वावरती करायची आहे, ना की भाषिक आधारावरती. बघा मग हे काही जेव्हीपी समिती आहे बघा 1948 ची. जेव्हीपी समिती आहे 1948 ची. 1 नंबरला समिती नेमली होती आपल्याकडे. कुठली समिती नेमली होती? दार समिती 1 नंबरला नेमली होती. जेव्हीपी समिती 2 नंबरला नेमली आणि 3 नंबरला विद्यार्थी मित्रांनो आपण एक समिती नेमली ज्याला काय म्हणतो आपण? फजल अली कमिशन. काय आहे? फजल अली. फजल अली समिती त्या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे. ही 1952 ला स्थापन केली आणि 1955 ला काय आहे यांनी आपला अहवाल सादर केलेला आहे. लक्षात घ्यायचं काय आहे? 1952 ला यांनी अहवाल सादर केलेला आहे. डिसेंबर 1953 ला काय आहे? बघा डिसेंबर 1953 ला स्थापना झालेली आहे. डिसेंबर 1953 ला स्थापना झालेली आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे? सप्टेंबर 1955 ला अहवाल सादर केलेला आहे. कधी? सप्टेंबर 1955 ला अहवाल सादर केलेला आहे. आणि याच दरम्यान 1955च्या दरम्यान काय झालं होतं की आपल्याला आंध्र प्रदेशमध्ये पोट्टलू श्रीरामू हे जे काय आहे त्यांनी 55 दिवसाचं उपोषण केलं होतं आणि त्याचा त्यांच्यामध्ये मृत्यू झाला होता. पुन्हा मात्र यांनी सांगितलं की आपण काय करू शकतो? लक्षात घ्या, फजल अली कमिशनने सांगितलं की आपण भाषावार प्रांतरचना करू शकतो, पण एका राज्यासाठी एकच भाषा हा मात्र आपण काय करू शकतो? नाकारू शकतो. म्हणजे एक राज्य एक भाषा हे तत्व आपण आपल्याला पटत नाही. आपण काय करू शकतो? प्रत्येक राज्याची काय करू शकतो? आपण विभागणी करू शकतो. कशाच्या आधारावर? भाषेच्या आधारावर. म्हणून भाषेच्या आधारावर निर्माण होणारं पहिलं राज्य म्हणजे कोण आहे? आपल्याकडे आंध्र प्रदेश आहे. कोण आहे? आंध्र प्रदेश. मग हे आंध्र प्रदेश कोणाकडून निर्माण झालं? हे निर्माण झालं आपल्याकडून मद्रासमधून. कुठून निर्माण झालं? मद्रासमधून. मग हे आंध्र प्रदेश आहेत हे कसले आहेत? हे आहेत तेलुगू भाषिक. काय आहेत? तेलुगू भाषिक. म्हणजे भाषावार प्रांतरचनेतून किंवा भाषेच्या आधारावरती निर्माण झालेलं पहिलं राज्य कोण आपल्याकडे? आंध्र प्रदेश. लक्षात घ्या. अशा प्रकारे काय आहे हे आपले प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडल्यास
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, काय करायचं ते करा. ठीक आहे, थांबूया आपण. नमस्कार. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.